दोन विजयी संघ आणि विजयी संघादरम्यान असलेल्या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारेल, पहिला क्वालिफाय होणारा संघ कोणता असेल ते या मॅच मधून आपल्याला मिळणार आहे. प्लेयर्स वर्सेस यशराज वॉरियर्स. अनबिटेबल 3999 टी शर्ट घेण्यासाठी यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका, लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बरेच सामने आपल्याला खेळवायचे, 3 हाफ आपल्याला खेळवायचा. आताशी पहिलाच चालू आहे आपला हाफ हा. तर सर्वांना विनंती खेळाडूंना की थोडं कोऑपरेट करायचं या ठिकाणी. आणि 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल. त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला आपली इनिंग पूर्ण करायची. जर का इनिंग पूर्ण नाही झाली तर एक खेळाडू आहे तो कमी केला जाईल तुमच्या क्षेत्ररक्षणामधून आणि 10 खेळाडू घेऊन तुम्हाला हा सामना पुढे खेळावा लागेल. तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावर आहे, ती म्हणजे सिद्धार्थ वारंग आणि सौरभ ववाळ. सर्व संघांना विनंती आहे आणि एक सूचना सुद्धा आहे. रिव्ह्यू फक्त धावचीतसाठी घेतला जाईल आणि पंचांना जर वाटला बाकी नियमांसाठी तर पंच घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त जर का कोणता संघ रिव्ह्यू घेत असेल तर त्याला फक्त रनआउटसाठी रिव्ह्यू घेता येईल, त्या व्यतिरिक्त नाही. तिकडे वायर आहे उजव्या बाजूला कॅमेऱ्याच्या मागे, त्यामुळे तिथून सर्वांनी बाजूला व्हा. मृदुल मेहर जिथे उभे आहेत तिथे वायर आहे, तिथून सर्वांनी बाजूला व्हा. मृदुल विनंती आपण मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत बीपीएल सीझन 6च्या वतीनं. चला टायमर ऑन आणि लेट्स प्लेचा इशारा. पहिला षटक सांघिक आणि वैयक्तिक षटक घेऊन अहमद राजा मंसुरी, त्याच्यासमोर ताकदीचा फलंदाज सिद्धार्थ वारंग. अतिशय सुंदर चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय आणि धावांचा श्री गणेश गेलाय या ठिकाणी आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी सिद्धार्थ वारंग यांनी. आणि स्ट्राईक आहेत आला आहे ती म्हणजे सौरभ ववाळ यांना. अहमद राजा मंसुरी अतिशय सुरेख खेळ केला यशराज वॉरियर्सने. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सरळ जात आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धावेपेक्षा जास्त काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर आणि धावा लागल्या. 2 चेंडू 2 धावा. अतिशय पहिल्या सामन्यात अतिशय सुरेख फटकेबाजी दिसली आपल्याला सिद्धार्थ वारंगच्या बॅटमधून. 32 धावा वैयक्तिक आला. यावेळेस चुकी 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 आणि गाडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. कम्युनिकेशन गॅप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता, कॉलिंग चुकीची होती आणि त्याचं रूपांतर म्हणजे एक मोठा हादरा. सौरभ ववाळ या ठिकाणी बॅक टू डगआउट जाताना. जावेद मंसूर यांचा पुढील चेंडू सामना करत सिद्धार्थ वारंग. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू सरळ. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मनीष घरत यांचं आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेपेक्षा जास्त काही नव्हतं या चेंडूवर आणि 3 धावा धावफलकावर लागल्या आहेत. चेंडूंचा मात्र खेळ झालाय तो म्हणजे 4 चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जावेद मंसूर यांची आणि त्यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, नंतर एक मोठी विकेट रनआउटच्या रूपाने, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. आत्ता मात्र अतिशय सुरेख हा फटका येताना दिसतोय सौरभच्या बॅटमधून आणि श्री गणेश होतोय आपला स्वतःचं खातं या ठिकाणी ओपन करताना दिसतोय सौरभ. पुन्हा एकदा सिद्धार्थ वारंग क्षमता आहे, ताकदवान खेळाडू आहे, मोठे फटके खेळायला जाणला जातो. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, परंतु चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि या ठिकाणी 1 धाव. पहिल्या षटकाच्या सामन्यानंतर धावा लागल्या धावफलकावर त्या अवघ्याने अवघ्या 5 आणि एक मोठा हादरा सौरभ ववाळच्या रूपाने लागलेला आहे तो म्हणजे टीम प्लेयर्स या संघाला. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत होतं म्हणजे हबीब शेख. अतिशय चांगली गोलंदाजी केली, अतिशय म्हणजे 2 चेंडू वाईट तर 1 चेंडूवर विकेट, नंतर 1 चेंडूवर चौकार, असं काहीतरी बघायला मिळालेलं आपल्याला हबीबच्या गोलंदाजीमध्ये. परंतु ज्यावेळेस ज्या गोलंदाजी गरज होती ती गोलंदाजी करून दाखवली हबीब यांनी आणि आपल्या संघासाठी विजय हा
सुनिश्चित केला पहिल्या सामन्यामध्ये एसराज वॉरियर्सने आणि त्यानंतर शेवटच्या षटकातील अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला सर्फच्या माध्यमातून बघायला मिळत. 13 धावा डिपेंड केला. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले, परंतु त्यानंतर अतिशय सुरेख गोलंदाजी केली. यावेळेस मात्र हबीब अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला दिसतो. खेळपट्टीवर निर्धाव चेंडूची सांगता होता. वेगवान चेंडू होता, उसळी घेतली, सरळ झाला, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आली. ती पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू होता आणि जर का जावेद मंसूरीने डायरेक्ट हिट केला असता तर नक्कीच या ठिकाणी चित्र काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं. पुन्हा एकदा एक गडी तंबूच्या आसराला जाताना आपल्याला नक्कीच बघायला भेटलं. जर का ही डायरेक्ट हिट असती तर अतिशय सुरेख गोलंदाजी हबीबच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. पहिला चेंडू निर्धाव, नंतर दुसरा चेंडू अतिशय सुरेख तेज तर्रार चेंडू होता. थोडेसे फंबल झाले होते सिद्धार्थ वारंग, परंतु एक धाव या चेंडूवर लिहिली होती आणि ती एक धाव आपल्या संघासाठी मिळाली ती सिद्धार्थ वारंग यांच्यासाठी. पुन्हा एकदा हबीब यांचा चेंडू अतिशय सुरेख सुरेख अशी क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. कोण आहे नाव काय? किरण घरत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. क्या बात है, क्या बात है. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्या त्या म्हणजे किरण घरत यांनी अतिशय चांगला एफर्ट, सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावा लागला धाव फलकावर त्या अवघ्या 7. पुढील चेंडू हबीब यांचा. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू सामना करेल सिद्धार्थ वारंग. यावेळेस काय, यावेळेस त्रिफळाचित OUT आउट. कमॉन डीजे. चला आउट. गडी बाद आहे. पंचांचा निर्णय. चला नवीन खेळाडू. चला प्लेयर पाठवा. तुमचा समोरच्या टीमचा टाइम जातोय, प्लीज आपण या. मगाशी लेग अंपायरने नो दिला होता त्यामुळे तो चेक केला होता, म्हणजे त्यांना चेक करायचा होता म्हणून चेक केला होता. इथं बॅट्समनच्या सांगण्याने कोणताही अंपायर चेक करणार नाहीये. सो आय रिक्वेस्ट टू टीम प्लेयर्स, आपण लगेच खेळाडू आतमध्ये पाठवा. चला टाइमर ऑन आहे. नवीन खेळाडू या ठिकाणी ऋतिक उपाध्याय या ठिकाणी मैदानात येतोय. अंपायर्स प्लीज जर ऑब्जेक्शन असेल तर एकदा चेक करा. अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात. ठीक आहे. चला पंचांचा निर्णयाचं स्वागत करायचं. टीम प्लेयर्स हबीब वैयक्तिक पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन हबीब सामना करेल ऋतिक उपाध्याय. पुढील चेंडू हबीब याचा. सामना करेल ऋतिक. यावेळेस स्वीप मारायचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय. निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. ₹200 पारितोषिक आलं या ठिकाणी हबीब शेख साठी कल्पेश कळंबे यांच्याकडनं. सिद्धूला त्रिफळाचित केल्याबद्दल. यावेळेस कट केलाय. चेंडू सरळ जातोय, सरळ निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार येतोय. दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे.
2 षटकाच्या समजा धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 11. 2 गडींच्या मोबदल्यात वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन मनीष घरत सामना करेल सौरभ. यावेळेस फुलटो चेंडू सरळ धाडलाय इंटू द गॅप, येतो एक दणदणीत कणकणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. चौकार आलाय, ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार पहिल्या चेंडूवर आलेला आहे. धावांना थोडीशी गती या ठिकाणी मिळाली. धावा लागला धावफलकार 15. मनीष घरत सामना करतील सौरभ विश्वकर्मा. मनीष घरत यावेळेस रिव्हर्स स्वीप्स, येतोय चेंडू इंटू द गॅप, देखा सोचा परखा जड़ दिया VPL चौका. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या 2 षटकात नक्कीच बांधून ठेवलं होतं प्लेयर्स या संघाला, परंतु तिसऱ्या षटकाची ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे आणि ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात कुठेतरी येताना दिसते. ती म्हणजे प्लेयर्स संघाकडनं सौरभ विश्वकर्मा यांच्याकडनं मनीष घरतवर मोठे आघात. 2 चेंडूवर 2 सलग चौकार. पुन्हा एकदा सौरभ बॅटिंग मार्कवर सज्ज. सामना करेल मनीषाचा. यावेळेस फ्लाइट डिलिव्हरी सरळ जातोय चेंडू बंटी गवसच्या हातात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे सौरभ विश्वकर्मा यांना. ऋतिक उपाध्याय स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज या ठिकाणी. मनीष घरत 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला. 3 चेंडूत 9 धावा आल्यात आणि धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 20 20 धावा लागल्या धावफलकावर. ऋतिक उपाध्याय या ठिकाणी पॅडल स्वीप करायचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु जोवर चेंडू कलेक्ट करेल यष्टीरक्षक 1 धाव पूर्ण केली आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईसचा इशारा या ठिकाणी पंच अजित निकम सरांकडनं. एका धावेवर समाधान मानायला लागेल प्लेयर्स या संघाला. ऋतिक उपाध्यायला धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 21. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू मनीष घरत यांचा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सरळ येतोय हबीबच्या जवळ. अडवलेला आहे चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 22. एक लाऊड कॉल या ठिकाणी पंचांकडनं. पुन्हा एकदा काय घडलेलं आहे, पंचांकडे दात मागताय. नो चेंडू आणि त्याच्यावर दात मागितले. दात फेटाळून लावले तेजस म्हात्रे यांनी आणि 9+1. क्या बात है, क्या बात है. रिव्ह्यू रनआउट साठी पंचांनी नॉटआउटचा इशारा दिलाय, परंतु एकदा चेक करायचं आहे की सुरक्षित आहेत की बॅट लाईनीच्या बाहेर आहे. थोडं मागे घे, जाऊ दे पुढे. थोडा मागे घे, थोडा अजून स्लो कर. करतोय ना, चेक करतोय.
नॉट आउट. अतिशय. नो चेंडू. अजून एक लाऊड कॉल नोचा. 9+1 म्हणजे 2 धावा. आणि थोडस महागडा षटक या ठिकाणी हाताळताना मनीष घरत हा दिसतोय. तब्बल 13 धावा आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये खर्ची केल्या त्या मनीष घरत यांनी. पुन्हा एकदा स्कोर झालाय 2-4-24. तिसरं षटकातला शेवटचा चेंडू. बॅकफुटला जाऊन मारला चेंडू सरळ जातोय इंटू द गॅप. दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारचं षटक पाहिजे होतं प्लेयर संघाला त्या प्रकारचं षटक या ठिकाणी जरूर आलेलं आहे. तब्बल 17 धावा या षटकात कुठलेला आहे. चला टायमर ऑन आहे. जास्त वेळ घेऊ नका. वारंवार सांगायला तुम्हाला लागलं ना पाहिजे. खेळाडू थोडंसं समजा. धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 28. आणि डगआउटच्या जवळ येऊन तुम्ही डिस्कशन करू शकत नाही. जे पण डिस्कशन करा तुम्हाला ऑन विकेटवर करा तुम्ही. हबीब वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक पहिलं षटक. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय. OUT आउट. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर ऋतिक उपाध्याय बॅक टू द डगआउट. माघारी परतावं लागलंय. अतिशय वेगवान तेज तर्रार चेंडू होता. सरळ यशांवर आदळला आणि या ठिकाणी विकेटचं पतन होताना दिसलंय. ऋतिक चारुदत्त पाटील. चारुदत्त पाटील हबीब चारू. यावेळेस वाईड. अवांतर धाव या ठिकाणी ऍड होईल. धावा लागला धावफलकार 29. हबीब यांचा पुढील चेंडू. ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय सरफराजच्या हातात. सेफ हँड या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल प्लेयर्स या संघाला आणि चारुदत्त याला. सौरभ विश्वकर्मा एक अतिशय चांगली खेळी खेळताना दिसतोय आपल्या संघासाठी. अतिशय चांगले फटके या सामन्यामध्ये दिसले त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सरळ जातोय चेंडू मनीष घरतच्या हातात आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागणारे प्लेयर्स या संघाला. पुन्हा एकदा चारुदत्त पाटील सामना करेल. हबीब यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत या 2 सामन्यांमध्ये. अतिशय सुंदर असा हा नजाकत भरा फटका होता. बॅटेची कडा घेतली आणि एक धाव. जितू पाटीलच्या हातात चेंडू समावतोय. एक धाव पूर्ण केली चारुदत्तांनी आपल्या स्वतःसाठी आपल्या संघासाठी आणि धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 3-2-32. आणि पुन्हा एकदा हबीब शेख सामना करेल. सौरभ विश्वकर्मा यावेळेस कट केला चेंडू. क्या बात आहे. मनीत घरत चेंडूवर येतोय. चेंडू ओढला जातोय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात आहे. क्या बात आहे. अतिशय सुरेख असं प्रदर्शन फिल्डिंगचं मनीषच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि तब्बल 3 धावा या ठिकाणी वाचलेल्या आहेत. शेवटचा चेंडू. यावेळेस काय अतिशय सुरेख चेंडू. तेज चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावला चेंडू. निर्धाव चेंडूची होते. सांगताय षटक पूर्ण होते. धावा लागला धावफलकावर त्या म्हणजे 33. आणि जोपर्यंत चौथं षटक चालू आहे तिथपर्यंत एक छोटंसं संगीत. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. शेवटचं षटक आहे. सरफराज हाताळणार आहे आणि मागचं षटक जर का बघायला 13 धावांची आवश्यकता त्यांनी सुरेखरित्या डिपेंड केल्या त्या 13 धावा सरफराज यांनी आपल्या गोलंदाजीवर. आता मात्र धावा लागल्या 33 आणि कितपर्यंत मजल मारेल प्लेयर्सचा संघ या शेवटच्या षटकामध्ये
वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन सरफराज या एसराज वॉरियर्सचे आयकॉन फिल्डिंगमध्ये जमवाजमव करताना. चला टायमरकडे पण लक्ष द्या. वारंवार आम्ही तुम्हाला सांगतो ही गोष्ट, टायमरकडे पण लक्ष द्या. सरफराज गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू सामना करेल सौरभ विश्वकर्मा. 5व्या षटकातला पहिला चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता, सरळ गेलाय. शाकिबच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिला चेंडू निर्धाव. परंतु सौरभ विश्वकर्मा जिथपर्यंत तिथपर्यंत मोठे फटके नक्कीच अपेक्षित आहेत, कारण का त्या दर्जाचा तो खेळाडू आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू 1 2 3 4 इंटू द गॅप येतोय. एक दमदार खणखणीत दणदणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख फटका होता. बॉल आला तिथपर्यंत त्यांनी बॉल जज केला आणि तो सरळ धाडून दिला आहे, तो म्हणजे चौकारच्या क्षेत्रात. अतिशय सुरेख फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे ती सौरभ विश्वकर्मा यांनी. तब्बल 5 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले. ज्या प्रकारची गरज होती तिसऱ्या षटकात मनीच्या षटकात त्या प्रकारचं हाणामारी केली होती. त्या षटकात 17 धावा कुठल्या होत्या. पुन्हा एकदा सरफराज सज्ज. यावेळेस काय तर सुरेख असं क्षेत्ररक्षण शाकिबच्या रूपाने. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर आणि धावा झाल्या धावफलकावर, त्या म्हणजे 38-38. पुन्हा एकदा चारू दत्त यावेळेस 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 चुकी करतोय. चुकी कोण करतोय तर मनसुरी. चुकीचं रूपांतर एका धावेत झालेलं आहे. 22चा इशारा आलेला आहे पंच यांच्याकडनं, अजित निकम सरांकडनं, आणि थोडेसे फंबल होताना दिसत आहेत. जावेद मंसूरी या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर विश्वकर्मा, सौरभ विश्वकर्मा. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवर 2 नक्कीच मोठे प्रहार होतील का सरफराज पुन्हा एकदा 2 चेंडूवर कमबॅक करेन. यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरलेला आहे. एका धावेवर समाधान मानावं लागलं. या ठिकाणी काय झालेलं आहे तर मनसुरी चुकी करताना दिसतोय आणि पुन्हा एकदा सौरभ विश्वकर्मा या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. गडी बाद OUT आउट. धन्यवाद. नवीन बॅट्समन मध्ये येतोय शुभम खांडेकर. शेवट एक लाऊड कॉल या ठिकाणी 1 2 गोचा. यावेळेस चेंडू सरळ. ओहो क्या बात आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण दर्शन अहिरे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. क्या बात आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 40 आणि 41चा टार्गेट आहे, ते म्हणजे यशराज वॉरियर्स या संघाला. धन्यवाद डीजे. माफ करा, 41 धावा लागला धावफलकावर. 42 धावांचं आव्हान असेल ते एसराज वॉरियर्स या संघाला. चला क्षेत्ररक्षण पटापट लावून घ्या. क्षेत्ररक्षण पटापट लावून घ्या. एक नवापूरचा आवाज, एक गोड आवाज म्हणून ज्याची ख्याती या विरार नगरीत आहे, असे मृदुल मेहर या ठिकाणी आलेत. मृदुल, आपलं सहर्ष स्वागत या विरारवासी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन VPL 6 2024च्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत.
असेच यंगस्टर्स आम्हाला मिळतात आहे की ज्यांच्या आवाजाची खूबी ते या विरार नगरात या वसई नगरात पसरवतात आणि त्यांना सुद्धा खूप छान असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्यांच्याकडनं आणि अतिशय कौतुकास्पद कामगिरी त्यांच्याकडनं केली जाते. मग त्याच्यामध्ये मृदुलचं नाव असो आणि जिनियस आमचे भरत मोरे आहेत, त्यानंतर कौस्तुभ आहे, असं या सर्व समालोचकांचं एक प्रेम या क्रिकेटवर या क्रिकेट भूमीमध्ये या वसई विरारमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर खरं तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि तुमचं स्वागत या क्रिकेटच्या पंढरीमध्ये या VPL 6च्या सीझनमध्ये. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच वैयक्तिक षटक घेऊन येतोय किशोर पाटील. गेल्या 28 ते 30 वर्ष या अंडरआर्मच्या क्रिकेटला गवसणी घालणारा एक महान खेळाडू किशोर पाटील, एक पुराणा चावल आपल्याला या ठिकाणी फ्रेम मध्ये दिसतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज, वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन समता थांबवतोय. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. पहिल्या मॅच मधील पराभूत संघ आई भवानी ट्रॉफी हाऊस आणि त्याच्यासमोर ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्त. दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी यायचंय. पहिला चेंडू ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी झालेला आहे. बिगुल वाजलेला आहे, चौकार आलेला आहे सरफराजच्या बॅटमधून आणि बॅक टू बॅक दुसरा 1 2 3 चेंडू फरार येतोय. दमदार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 2 चेंडू सलग 2 चौकार. एक मिनिट थांबतोय. असोसिएशन सदस्य प्रदोष पैती यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे दोन्ही कर्णधारादरम्यान. आई भवानी ट्रॉफी हाऊस आणि त्यांच्या समोर ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेल पाडा. तीन चेंडू 3 सलग चौकार येताना दिसतात आपल्याला किशोरच्या गोलंदाजीवर. किशोर पाटील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हळूच पंच केला. चेंडू सरळ जातोय सौरव ओवाळच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी यशराज वॉरियर्सची आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि थोडंसं महागडं षटक सुद्धा किशोरच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 13 धावा तब्बल आल्या 4 चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र कोण आहे ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे असा बंटी गवस थोडासा लालचेच्या. टॉस जिंकलाय टीम आई भवानी ट्रॉफी हाऊसने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच साठी आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा नो चेंडू नो प्लस. पंच तिसऱ्या अंपायर कडे गेलेले आहेत. नो चेंडू होता नक्कीच, परंतु जर का या चेंडूवर विकेट असेल तर चेंडू सुद्धा काउंट होईल आणि गडी सुद्धा बाद होईल. परंतु काय घडलंय हे आपल्याला या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आता थोडा थोडा चित्र स्पष्ट होईल. हो नॉट आउटचा आउट कॉल आलेला आहे. सुरक्षित या ठिकाणी बंटी गवस. 9+1 2 धावा या ठिकाणी येताना 15 धावा लागल्या धावफलकावर. 42 धावांचं आव्हान आहे आणि 5 चेंडू मध्ये 15 धावा लागलेल्या आहेत यशराज वॉरियर्स या संघाचा. अतिशय सुरेख अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला यशराज वॉरियर्सच्या माध्यमातून मिळते. पुढील चेंडू यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी होती. सन्मान दिला चेंडूला. चेंडू जातोय सरळ गोल्डीच्या हातात. एका धावेसाठी एका धावेवर समाधान मानले. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समजा धावा लागल्या आहेत 16 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशराज वॉरियर्स या संघाचा येणारे 24 चेंडू आणि धावा आहेत
24 चेंडू 26 धावांचं लक्ष असणार आहे ते यशराज वॉरियर्सच्या संघाला. परंतु भलीभाती जाणतात प्लेयर संघ कशा प्रकारे कमबॅक केलाय, कारण का त्या दर्जाचे खेळाडू त्या संघात सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आहे. आणि आता सिद्धार्थ वारंग वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. आणि या षटकात नक्कीच त्यांना एका विकेटची आवश्यकता असेल किंवा एक विकेट ते लोक या षटकामध्ये घेण्यासाठी उत्सुक असतील. पण ज्या प्रकारची सुरुवात सरफराजने केली पहिल्या 3 चेंडूवर दाखवून दिले की हम भी किसी से कम नाही आहे. सलग 3 चेंडूवर 3 चौकार मारलेले आहेत. दरम्यान सिद्धार्थ वारंग यांचा पहिला चेंडू यावेळेस नो. आणि मुख्य पंच वाईट देताना स्वैर मारा या ठिकाणी सिद्धार्थ वारंगच्या रूपाने येतोय. पुन्हा एकदा फुलटोचा चेंड होता, परंतु बॅटची कट घेतली सौरभ ववाळ या ठिकाणी फंबल पण गडी बाद. ओ युटी आउट. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. चला नवीन बॅटर दर्शन अहिरे या ठिकाणी माघारी परतावले का सरफराजला रनआउटच्या रूपाने थोडीशी फंबल धरू झालेली 1 2 3, परंतु फिल्डरनी पकडलं आणि सरळ यष्ट्यांना चेंडू लावला. तिथपर्यंत ते आपल्या क्रीजमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांना बाद घोषित करण्यात आला. आणि पहिला झटका या ठिकाणी लागलेला आहे तो म्हणजे यशराज वॉरियर्स या संघाला. सिद्धार्थ वारंग आपल्या ग्लोजिन मार्गवर सज्ज सामना करेल. दर्शन अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा दर्शनच्या मार्फत आपल्याला शेवटच्या चेंडूवर नक्कीच बघायला मिळाला, कारण का त्या 3 धावा खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्या मोक्याच्या क्षणी त्यांनी अडवल्यात. त्यामुळे 42 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे, ते म्हणजे प्लेयर्स या संघाला. पुन्हा एकदा सिद्धार्थ वारंग सज्ज. दर्शन अहिरे यावेळेस फुलटॉस स्वीप केलाय, सरळ गेला चेंडू इनटू द गॅप, येतोय दमदार थमदार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 22 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे दर्शनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा हा चेंडू यावेळेस सरळ जातोय, निघून जातोय, सीमारेषा पार, येतोय एक दमदार चौकार. कमॉन डीजे. महागडा षटक आतापर्यंत सिद्धार्थ सुद्धा, कारण का पहिल्या षटकात किशोरच्या 16 धावा आल्या, त्यानंतर आता सिद्धार्थ वारंग 9 धावा 3 चेंडू. पुढील चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. बॅटेला चेंडू लागून गेलाय. अतिशय सुरक्षित रक्षण किशोरच्या माध्यमातून यष्टीरक्षकाचा चेंडू विसावलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. दर्शन अहिरे पुन्हा एकदा सज्ज सामना करेल सिद्धार्थ वारंग याचा. अतिशय सुरेख चेंडू आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या गेल्या असतील असं सांगणं काय वावगं ठरणार नाही या ठिकाणी. पुन्हा एकदा डावखोरा फलन 1 2 गोचा लाऊड कॉल पंच अजित निकम सरांकडनं आलेला आहे. सिद्धार्थ वारंग यावेळेस बंटी गवस अतिशय सूझबूझ समजदारवाली पारी, काही जरूरत नाही अशा प्रकारचे फटके मोठे फटके खेळण्याची, कारण का त्यांना माहिती आहे की टार्गेट जवळ आलेले सेट आहे आपण. आणि 18 चेंडूमध्ये 14 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे यशराज वॉरियर्ससाठी. सौरव विश्वकर्मा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज सामना करेल. डावखुरा फलंदाज या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. सुंदर अटेम्प्ट होता, पण तितका सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागेल बंटी गवस यांना. दर्शन अहिरे आलेत आता या ठिकाणी. आता मात्र 17 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अतिशय डोक्यावर बर्फ घेऊन खेळायला लागेल हा खेळ, कारण का त्या धावांचा पाठलाग करायचा, त्या धावांच्या जवळपास जाताना दिसतोय यशराज वॉरियर्स संघ. आणि
त्यांच्या डगआउटमध्ये एक खुशीचं वातावरण दिसतंय आलेला आहे चौका दर्शनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा अटेम्प्ट, परंतु अटेम्प्ट फसलेला आहे. चेंडू सरळ जातोय किशोरच्या हातात. निर्धाव चेंडूची ते सांगता. नो चेंडू, नो चेंडू. क्या बात आहे. अतिशय तीक्ष्ण नजर आहे पंच अजित निकम सरांची, त्यामुळे त्यांच्या नजरेतनं कोणीही वाचू शकत नाही. तुम्ही चुकी केला तितकून लाऊड कॉल येणारच. 1+, नो +1 अशा 2 धावा आलेल्या त्या चेंडूवर. पुन्हा एकदा बंटी गवस. यावेळेस दोन्ही धावेत. वाईटचा इशारा. अवांतर धाव. धावसंख्येत एक निभर. धाव लागल्यात धाव फलकावर. 36 अवघ्या 6 धावांची आवश्यकता. पाचवा चेंडू तिसऱ्या षटकातील. बंटी गवस यांना बॅकफुटला झालेला फटका हा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट. यावेळेस पंचांकडे दाद मागितले. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाटील नेटवर्क्स क्षणातच चित्र क्लिअर करतील. बॅट्समन क्रीजमध्ये सुखरूप आहे की क्रीजच्या बाहेर आहे हे चित्र स्पष्ट करताना या ठिकाणी OUT आउट. गडी बाद. बंटी बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. 13 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता या ठिकाणी एसराज वॉरियर्सला. आणि जर का या धावा या ठिकाणी चेस झाल्या तर पहिला संघ होईल आजच्या दिवसातला क्वालिफायरचा. पुढच्या फेरीत जाणारा हा संघ एसराज वॉरियर्स असणार आहे आजच्या दिवसातला. जर का या 6 धावा 13 चेंडूमध्ये यशराज वॉरियर्सनी पूर्ण केल्या तर. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस फुलटच चेंडू. फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागणार आहे दर्शन अहिरे यांना. आणि 1 धावेने धावफलक पुढे सरकता. धावा लागल्या धावफलकावर. 37. 12 चेंडूंनी 5 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत गोलंदाजीवर गोलंदाज जाईल तिथपर्यंत एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. सिद्धार्थ वारंग पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज. वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. सामना करायला तो दर्शन अहिरे. आतापर्यंत दर्शनने जरूर 3 चौकार लगावलेले आहेत आपल्या संघासाठी. या ठिकाणी ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धावेनिशी समाधान मानावं लागेल या ठिकाणी. अजर पुढील चेंडू सिद्धार्थ वारंगाचा. या ठिकाणी चेंडू निर्धाव चेंडू होता परंतु अपील केलेली आहे. बेल्सच पडली नाही त्यामुळे गडी नॉट आउट राहिला या ठिकाणी. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे खेळाडू पडद्याजवळ उभे आहेत त्या पडद्याला लागून एक वायर सुद्धा गेली आहे, त्यामुळे लक्ष ठेवा. अनपेक्षितपणे कोणताही स्पर्श तिथं झाला तर कदाचित तिचा होऊ शकते, त्यामुळे आपण पडद्यापासून थोडेसे लांब उभे राहा. सिद्धार्थ वारंग यावेळेस ड्राईव्ह केलाय अतिशय. सुयोग खांडेकर या ठिकाणी दिसतात फ्रेम मध्ये. शुभम खांडेकर
कारण का प्लेयर संघाचा विचार केला ना भरत मोरे तर एस फॅक्टर खूप आहे त्यांच्यात, भरपूर एस नावाने खेळाडू आहेत त्यांच्याकडे. यावेळेस फटका मारलाय सरळ, झेल टिपलेला आहे, गडी बाद होतोय. अजर बॅक टू द डग आउट. OUT आउट. कमॉन DJ. धन्यवाद DJ. चला पुढचे दोन्ही संघ तयार राहायचे, लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहे. 2 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी यशराज वॉरियर्सला. आणि यावेळेस जावेद मंसुरी गॅप दाखवताना आणि पहिला क्वालिफायर संघ VPL 6 चा यशराज वॉरियर ठरतोय पहिला सुपर 8 मध्ये जाणारा संघ. धन्यवाद DJ. चलाडी प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅच मधील आणि त्या खेळाडूचं नाव आहे